नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा, जिला तुम्ही फर्स्ट टर्म एक्झामिनेशन बोलता, सहामाही परीक्षा बोलता. तर इच्छासाठी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2025-26ची इंग्रजीची कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये मला विचारायला विसरू नका. मी तुम्हाला 100% मदत करेल. आणि व्हिडिओला सुरू करण्याआधीच सांगतो, या सर्व प्रश्नपत्रिकांचं PDF मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2 ज्या विद्यार्थ्यांचं सेमीमधून असेल त्यांना मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2 सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका प्रथम सत्रासाठी आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिल्यात, अपलोड केलेल्या आहेत. PDF दिलेलं आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जा, तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे, तिथून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं PDF तुम्हाला त्यामध्ये मिळेल. त्यासोबत तुमची जी बोर्ड परीक्षा 2026मध्ये तुम्ही देणार आहात, बोर्डाची पेपर, त्याच्या देखील IMP क्वेश्चन्स वगैरे आपण तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन, सायन्सचे, मॅथचे, मॅथ 1, मॅथ 2चे सर्व विषयाचे. तर तुम्ही तिथून ते बघू शकता, डाउनलोड करू शकता. तर चला सुरू करूया. क्लास 10 फर्स्ट टर्म एक्झाम 2025-26 सब्जेक्ट आहे इंग्लिश. मार्क आहे 80. टाईम दिलेला आहे 3 तास. तर सेक्शन 1 म्हणते लँग्वेज स्टडी 10 मार्कसाठी असेल. तर क्वेश्चन 1A म्हणतो डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. कोणतेही 4 तुम्हाला करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यामध्ये म्हटलं तुम्हाला कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता शब्द पूर्ण करायचे, करेक्ट लेटर वापरायचं. आता ड्रीममध्ये आय थिंक ए मिसिंग आहे, तो ए मिसिंग आहे, ए टाकायचा. त्यानंतर आहे ऑप्टन, टी मिसिंग आहे, टी टाकायचा. त्यानंतर आहे फॉल्स, यल मिसिंग आहे, यल टाकायचा. त्यानंतर आहे इमेज, जी मिसिंग आहे, तुम्हाला जी टाकायचं आहे. त्यानंतर पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला वर्ड्स लावायचे आहेत. ओके, तर हे फक्त अल्फाबेटिकली लावा. काय करायचं असतं, ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला ते सेट करायचे असतं. आणि दुसऱ्यामध्ये त्याच्या नेक्स्ट लेटर बघायचं अशा पद्धतीने. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएट करायचा आहे, योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायचा. स्वल्पविराम असेल, कोमा असेल, फुल स्टॉप असेल, ते वापर करून ते फक्त लिहायचं. त्यानंतर आहे मेक 4 वर्ड्स इच मिनिमम ऑफ 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, लिडरशिपपासनं तर कमीत कमी 4 शब्द बनवायचे. त्यामध्ये कमीत कमी 3 अक्षरं असायला हवीत. जसं की लीडर येऊ शकतं, शिप येऊ शकतं, ॲडरसुद्धा येऊ शकतं, लीड येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. त्यानंतर डिअर येऊ शकतं, डिअर शब्द देखील तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करायचं आहे. त्यानंतर 5वा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड्स लिहायचे जे एक्झाम्पलमध्ये शो केलेले आहेत. जसं की गर्ल म्हणजेच मुलगीशी रिलेटेड दिलं आहे नॉटी. तर आता बघा, तुम्ही बोर्डाचा पेपर देणार आहात, त्यासाठी एक IMP नोट सांगतो. जेव्हा तुम्ही रिलेटेड वर्ड लिहिताना, तर गर्ल या शब्दाशी रिलेटेड वर्ड दिला तुम्हाला नॉटी, तर नॉटी काय आहे, वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तर बाकीचे देखील ॲडजेक्टिव्हच लिहा. जसं की स्मार्ट, क्लेवर, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जाऊया पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कंप्लीट द वर्ड चेन ऑफ अ नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. जसं की आहे डिक्शनरी. व्हाय शेवटला आला तर व्हायपासून तुम्हाला लगेच पुढील नाऊन लिहायचा. त्यानंतर शेवटला जो येईल त्याच्यापासून अशी नाऊन चेन कंप्लीट करायची. त्यानंतर असेल डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफचा म्हणजे च्या समोर. ओके, च्या समोर ही वाक्यात उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य बनवा. तर कशा पद्धतीने बनवू शकता, माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ अ SBI बँक. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जसं काही बनवायचं, माय होम इज इन फ्रंट ऑफ अ ट्री, अशा पद्धतीने तुम्हाला जसं काही बनवायचं असेल तसं तुम्ही बनवू शकता. फक्त वाक्यात उपयोग करू शकता. ऑर ॲड अ सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. किंवा विद्यार्थी मित्रांनो, सबऑर्डिनेट क्लॉज वापरायचा आहे सेंटेन्स मिनिंगफुली एक्सपांड करण्यासाठी. ही इज अवर टीचर. ओके, त्याच्यानंतर जाऊया. अटेम्प्ट एनी वन म्हटलेलं आहे, प्रिफिक्स वापरा किंवा सफिक्स वापरा. म्हणजे त्या हॅपी आहे त्यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स तुम्ही ॲड करू शकता. हॅपीला कसं अनहॅपी करू शकता किंवा हॅपीली पण करू शकता. त्यानंतर मॅनेजला अनमॅनेज करू शकता, डिसमॅनेज करू शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो मॅनेजर पण करू शकता, मॅनेजमेंट पण करू शकता. अशा पद्धतीने. और जर तुम्हाला हे करायचं नसेल तर हॅपी किंवा मॅनेज याच्यापैकी कोणत्या एकाचं अर्थपूर्ण वाक्य बनवा. तुम्ही काय बनवू शकता, आय एम सो हॅपी टुडे अशा पद्धतीने बनवू शकता. किंवा आय कॅन मॅनेज द सिच्युएशन, आय कुड मॅनेज द सिच्युएशन, कुड आय मॅनेज द सिच्युएशन. अशा पद्धतीने देखील तुम्ही अर्थपूर्ण वाक्य बनवू शकता. त्यानंतर आहे सेक्शन 2 ज्यामध्ये तुम्हाला टेक्स्टियल पॅसेज 20 गुणांसाठी दिलेला आहे. आता तुम्हाला असेल पॅसेज आणि तो पॅसेज रीड करायचा, त्यावरती काही प्रश्न असतील त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची. आता बघा, हा परीक्षेत दिला आहे, हा पॅसेज दिला आहे स्वामी अँड फ्रेंड्सवरती. तर तुम्हाला मी त्याचा स्क्रीनशॉट काढायला थोडासा 2 पार्टमध्ये वेळ देतो आहे. जस्ट तुम्ही हा पहिल्या पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. मी 3 सेकंदाचा वेळ देत आहे फक्त. ओके, तर जाऊया दुसऱ्या पार्टवरती. आणि हा सेकंड पार्टमध्ये अबाउट द ऑथर इथून ते लास्टपर्यंतचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, हे वाचून घ्या आणि त्यानंतर आपण याची प्रश्नांची उत्तरे देऊयात. आणि ज्यांना काही वाटत असेल की व्यवस्थित दिसत नाही, क्वालिटी हाय क्वालिटी सेट करा, नाहीतर डायरेक्ट ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती आपलं ॲप आहे मास्टर वैभव हिरे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो.
तर तिथून तुम्ही डाउनलोड करा आपला ॲप्लिकेशनला डाउनलोड करून, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिकांचे PDF मिळेल. टेक्स्टियल पॅसेज आहे 20 मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये म्हटलं से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चूक की बरोबर तुम्हाला लिहायचं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन बाय स्वामी, नॉट इट्स फॉल्स बिकॉज स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन बाय आर के नारायणा. तुम्ही बघितलं ना, ते आर के नारायणने लिहिलं आहे. त्यानंतर आर के नारायण हॅज डिपिक्टेड हिज बुक ऑन अ स्मॉल किड. येस, इट्स रिअली ट्रुथ. ओके, सो जाऊयात. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज ओव्हर प्रोड्यूस्ड. ओके, ते बघा तुम्ही, परिच्छेद वाचा, त्यानंतर उत्तरे मिळून जातील. त्यानंतर आहे मिस एच्युअस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल. ओके, ते पण बघू शकता. ट्रू आहे की फॉल्स तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा उत्तर वाचणार तुम्हाला याची उत्तरे मिळून जातील. त्यानंतर आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब कंप्लीट करायची आहे. बुक्स ऑथराइज्ड बाय आर के नारायण. तर आर के नारायणने लिहिलेली कोणकोणती पुस्तकं आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत. त्यानंतर आहे A3मध्ये राईट द ॲडजेक्टिव्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. ॲडजेक्टिव्स लिहायचे आहे. पुढीलसाठी वर्क्स यासाठी काय ॲडजेक्टिव्ह आलं आहे, इपिकसाठी काय ॲडजेक्टिव्ह आलं आहे. ओके, ॲडजेक्टिव्स फॉर द फॉलोइंग. रुलिंगसाठी काय ॲडजेक्टिव्ह आलं आहे, प्रोससाठी काय ॲडजेक्टिव्ह आलं आहे ते लिहायचं. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड आलं आहे विद्यार्थी मित्रांनो, सूचनेनुसार कृती करा, ज्यामध्ये म्हटलं आहे द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियास वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम. चेंज इंटू पासिव्ह डिग्री. पासिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला चेंज करायचं. त्यानंतर आहे स्वामी इज अ लविंग अँड टेंडर किड मेट एक्झामेट्री बनवायचं आहे, उद्गारवाचक बनवायचं. त्यानंतर एफामध्ये आहे व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड आणि व्हाय. तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात आणि का. आता तुम्ही म्हणाल आम्हाला पुस्तकच वाचायला आवडत नाही, बट पर्सनल रिस्पॉन्स आहे, उत्तर लिहा, मार्क मिळून जाईल, काही पण लिहून द्या. क्वेश्चन टू बी, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1 कंप्लीट द सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. तर बघा आता पॅसेज आहे तुम्हाला मेरी कोमवरती बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या पूर्णपणे. ओके, स्क्रीनशॉट घ्या पूर्णपणे या पॅसेजचा, ते रीड करा आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तर द्यायची. मी तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या. मेरी कॉमवरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परिच्छेद आहे आणि यामध्ये म्हटलं कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, ती फक्त कंप्लीट करायची. स्क्रीनशॉट घ्या, जाऊया डायरेक्ट पुढे. ओके, त्यानंतर आहे कंप्लीट करा फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. वेब डायग्राम कंप्लीट करायचे. डिंकू सिंग वॉज फ्रॉम रिटर्न फ्रॉम वन अँड हॅड इन्स्पायर्ड. कोणाकडनं इन्स्पायर्ड वगैरे झालेत ते तुम्हाला फक्त आणि फक्त लिहायचं आहे. त्यानंतर आहे फाइंड आउट अँटोनियम्स फ्रॉम द पॅसेज. विरुद्धार्थी शब्द. रिचसाठी काय असेल, पूर असेल, पण परिच्छेदमध्ये काय आला आहे ते लिहायचं. त्यानंतर फायनली, त्यानंतर डाईट, त्यानंतर आहे अरगंट. काय शब्द आला विरुद्धार्थी तो लिहायचा. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये म्हटलं हर फादर वॉज अ किन वेस्लर. ॲड अ क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. शी कम फ्रॉम द पूर फॅमिली. रिराईट द निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. निगेटिव्ह करायचं आहे परंतु मिनिंग चेंज व्हायला नको. त्यानंतर B5मध्ये आहे व्हॉट क्वालिटी शुड अ स्पोर्टमॅन पोजेस टू बिकम अ सक्सेसफुल स्पोर्ट पर्सन. ओके, जाऊया सेक्शन 3मध्ये पोएट्री. आता यामध्ये तुम्हाला कविता असतील, कविता दिली असेल त्यावरती काही प्रश्न असतील. तर सगळ्यात पहिले क्वेश्चन 3मध्ये म्हटलं आहे रीड द फॉलोइंग टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे सूचनेनुसार कृती करा, कविता वाचा आणि त्याची उत्तरे करा. पुढील कृती सोडवा, कविता वाचून पुढील कृती सोडवा. त्यानंतर हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो हिज हाऊस इन अ विलेज टू ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. ओके, अशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो. जस्ट रीड दिस पोएम. ही पोएम रीड करा, त्यावरती बघूया काय प्रश्न आहे. तर प्रश्न पहिला म्हणतोय स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चूक की बरोबर, फक्त एवढं सांगा. त्यामध्ये पहिला आहे द स्पीकर स्टॉप टू वॉच रेन फॉलिंग अमॉंग द ट्रीज. दुसरं आहे द पोएट फील्स दॅट हिज हॉर्स इज ॲक्टिंग स्ट्रेंज. त्यानंतर तिसरा आहे द पोएट इज बिटवीन द वूड्स अँड द फ्रोझन लेक. ओके, त्यानंतर चौथा आहे द ओनर ऑफ द वूड इज नो टू द स्पीकर. तर फक्त चूक की बरोबर एवढंच सांगायचं, ट्रू ऑर फॉल्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामध्ये फाइंड आउटलाईन्स, ज्यामध्ये आहे लाईन फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. देअर इज नो वन टू कॅच द स्पीकर्स ट्रेसपासिंग. त्यानंतर आहे द लिटल हॉर्स ड्रॉस हिज मास्टर्स अटेन्शन. त्यानंतर A3मध्ये म्हटलं आहे राईट डाऊन टू पेयर्स ऑफ अ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. त्या एक्स्ट्रॅक्टमधून 2 रायमिंग पेयर्स तुम्हाला लिहायचं आहे. जसं की क्विअर आहे, नियर आहे, त्यानंतर थू आहे, नो आहे, स्नो आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. लेक आहे, शेक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला मिस्टेक अँड फ्लेक. तर काय करायचं, फक्त रायमिंग पेयर्स लिहायच्या आहेत. त्यानंतर जाऊया पुढे आहे तुम्हाला राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन लिहायचं. द बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही कविता दिलेली आहे आणि तुम्हाला त्याचं काय करायचं, ॲप्रिसिएशन लिहायचं. तर पॉईंट्स काय आहे, टायटल. सर्वप्रथम टायटल काय आहे, बास्केटफुल ऑफ मूनलाईट. पोएटचं नाव तर इथेच दिसतंय, सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी. फक्त सुनील शर्मा नाव टाका. त्यानंतर राईम स्कीम लिहा आणि जी काय असेल ती. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच करा. थीम, सेंट्रल आयडिया, एक्झॅक्टली थीम सेंट्रल आयडिया काय आहे पोएमची ते एक्सप्लेन करा. त्यानंतर असेल नॉन टेक्स्टियल पॅसेज. आता तुम्हाला दिलं आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उत्तरा जो तुम्ही अभ्यासलेला नाही आहे आणि त्याच्यावरती काही प्रश्न. तर वॅक्सिनेशन अगेन्स्ट कोविड-19 हा परिच्छेद तुम्हाला दिला आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही लवकर.
ओके, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. स्क्रीनशॉट घ्या, हा वाचा आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आता बघूया काय प्रश्न आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल अशी अपेक्षा करतो. आता बघूया काय म्हणतंय. सगळ्यात पहिले आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स. ज्यामध्ये आहे कोविशिल्ड वॉज डेव्हलप्ड इन USA. जे राईट आहे की बरोबर, ट्रू आहे की फॉल्स हे सांगायचं. त्यानंतर आहे द कोवॅक्सिन इज मेड फ्रॉम अ वीकेंड व्हर्जन ऑफ कॉमन कोल्ड व्हायरस. त्यानंतर आहे सिरम इन्स्टिट्यूट इन मॅन्युफॅक्चरिंग द कोवॅक्सिन अँड भारत बायोटेक इज ॲन इंडियन फार्मा कंपनी. फक्त ट्रू की फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स एवढंच सांगायचं आहे. त्यानंतर कंप्लीट दी टेबल कंप्लीट करायचं आहे. वॅक्सिन कोवॅक्सिन मॅन्युफॅक्चर इन इंडिया डेव्हलप्ड फ्रॉम हे लिहायचं आहे. त्यानंतर आहे फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. 10,00,000 काय वर्ड आहे तो. त्यानंतर सायंटिफिक ॲक्टिव्हिटी काय वर्ड आहे पॅसेजमध्ये तो. त्यानंतर आहे मेडिसिन यूज टू इम्प्रूव्ह इम्युनिटी अगेन्स्ट डिसीज काय आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर ॲन इल पर्सन काय आहे पेशंट, तर ते लिहायचं आहे. तेव्हा परिच्छेद वाचाल उत्तरे मिळतील. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड. इंडिया लॉन्च्ड COVID-19 वॅक्सिनेशन ड्राईव्ह ऑन January 16, 2021. चेंज दी व्हॉइस चेंज करायचा आहे. त्यानंतर आहे इट इज प्रोड्युसिंग मोर दॅन 50 मिलियन डोसेस. रिराईट द सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये इट विल प्रोड्यूस मोर दॅन 50 मिलियन डोसेस अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे A5मध्ये व्हॉट केअर शुड वी टेक टू कीप सेफ फ्रॉम इन्फेक्शन ड्युरिंग द इपिडेमिक लाईक कोरोना व्हायरस. ओके, म्हणजे फक्त पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे की कोरोनासारखा व्हायरस आला तर स्वतःला सेफ ठेवण्यासाठी काय आपण योग्य गोष्टी केल्या पाहिजे किंवा काय आपण केलं पाहिजे. ओके, त्यानंतर आहे समरी रायटिंग. राईट अ समरी ऑफ द अबव अनसीन पॅसेज. जो पॅसेज तुम्ही आत्ता बघितला त्याची समरी रायटिंग करा. 1/3 सारांश 5 गुणांसाठी. त्यानंतर सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला येतं लेटर रायटिंग. A1 किंवा A2 करा. ज्यामध्ये तुम्हाला एक जाहिरात दिली आहे, तुम्ही वाचू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तिच्यावरती तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. तुम्ही A1 करा किंवा A2 करा. युअर क्लास इज प्लॅनिंग टू ट्रिप टू द सँक्चुरी. राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. इन्फॉर्मल करू शकता किंवा फॉर्मल करू शकता. इन्फॉर्मलचा पॉईंट दिला तुम्हाला. राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग फॉर परमिशन टू गो ऑन अ ट्रिप टू नागझिरा सँक्चुरी. आणि फॉर्मल लेटरमध्ये राईट अ लेटर टू द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर भंडारा सिकिंग परमिशन टू व्हिजिट नागझिरा सँक्चुरी अँड टू मेक बुकिंग फॉर अ वीकेंड व्हिजिट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंग करायचे. स्पीच रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग करू शकता. B1 किंवा B2 करा. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. ज्यामध्ये B1 म्हणते डायलॉग रायटिंग करा. एमध्ये आहे तुम्हाला प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. पहिला आहे ही गायडेड अबाउट लर्निंग व्हॅल्यूज अँड टोल्ड ऑल दी ॲम्बिशियस. त्यानंतर दुसरा आहे व्हेरी नाईस एज्युकेशन ऑफिसर ऑफ अ सेकंडरी स्कूल. आता फक्त काय करायचं तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचं. सेंटेन्सेस वगैरे दिले तुम्ही बघू शकता. कंप्लीट करायचं आहे. स्क्रीनशॉट घेत चला. जिथे सांगतोय ते फक्त स्क्रीनशॉट घ्या. किंवा तुम्ही करू शकता स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंगसाठी विद्यार्थी मित्रांनो युअर स्कूल हॅज ऑर्गनाइज्ड अँड इलोक्युशन कॉम्पिटिशन ऑन ओकेशन ऑफ अ वर्ल्ड हेल्थ डे. द इपिक से नो फास्ट फूड प्रिपेअर द स्पीच रायटिंग. आता ही जाहिरात दिली वाचू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा, वाचू शकता आणि याच्यावरती जाहिरात दिली आहे त्याच्यावरती स्पीच रायटिंग करायचं आहे. त्यानंतर आहे 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 करा किंवा A2 करा. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं आहे. यामध्ये काय आहे तुम्हाला यू हॅव राईट टू शॉर्ट पॅराग्राफ फॉर युअर स्कूल मॅगझिन मेन्शन द सोर्सेस ऑफ द विटामिन अँड द इफेक्ट्स ड्यू टू. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला चार्ट दिलं असेल त्यावरनं तुम्हाला परिच्छेद करायचं असेल. किंवा जर तुम्हाला असं करायचं नसेल तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. ज्यामध्ये तुम्हाला एक चार्ट उतारा दिलेलं असेल, पॅसेज दिलेलं असेल, त्याचं तुम्हाला रूपांतर करायचं असेल अशामध्ये चार्टमध्ये टेबल स्वरूपात. म्हणजे डायरेक्टली त्याचं व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा. दोन्हीपैकी काही करू शकता. आणि त्यानंतर आहे एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीममध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग करायची आहे किंवा डेव्हलप अ स्टोरी डेव्हलप करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर. आता तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट अनाउन्सेस क्वेश्चन बँक फॉर SSC अँड HSC स्टुडंट्स. तुम्ही अशी हेडलाईन बनवा ही जस्ट प्रॅक्टिससाठी करायची असेल तर मास्टर वैभव अनाउन्सेस द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर HSC अँड HSC स्टुडंट्स. SSC अँड HSC स्टुडंट्स. फक्त इथं गव्हर्नमेंटच्या जागी मास्टर वगैरे टाका आणि क्वेश्चन बँकच्या जागी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन टाका आणि मग तुम्ही हेडलाईन बनवून आम्हाला सेंड करा. आमच्या ॲपमध्ये सेंड करा. ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरनं मास्टर वेब वगैरे. तिथे तुम्ही काय करू शकता तुमच्या एक्झामची प्रिपरेशन करू शकता. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देतो. बोर्ड एक्झाम 2026साठी इंग्लिश असेल, सायन्स असेल, सायन्स 1, सायन्स 2, गणित, विज्ञान सर्व विषयासाठी IMP क्वेश्चन्स आम्ही बोर्ड परीक्षेसाठी देतो. 10वी तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून मास्टर वैभव हिरे आणि याची एक जाहिरात बनवा. आता ही न्यूज रिपोर्ट करतच आहात तर काय करा जाहिरात बनवा आमच्याबद्दल आणि आम्हाला सेंड करा. आम्ही ते स्टोरी वगैरे ॲड करू. आमच्या इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल सगळीकडे. त्यानंतर असेल डेव्हलप स्टोरी. डेव्हलप स्टोरी करायची तुम्हाला. सजेस्ट सुटेबल टायटल.
ओके. तुम्हाला सुरुवात दिली आहे, त्यावरती तुम्हाला काय करायची स्टोरी लिहायची आहे आणि त्याला सुटेबल टायटल आणि मॉरल देखील देण्याचा प्रयत्न करा. वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ड अ पूर वूडकटर. ही वॉज अ सिन्सिअर अँड हॉनेस्ट. एक काळ होता जिथे तिथे एक वूडकटर राहायचा. वूडकटर म्हणजे लाकूड तोडाच म्हणता ना, मला तर माहीत नाही. आणि तो खूप सिन्सिअर आणि हॉनेस्ट होता, खूप इमानदार होता. तर त्याच्यावरनं स्टोरी लिहा आणि मॉरल वगैरे, टायटल वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सेक्शन 6 जे की वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट स्किल डेव्हलपमेंट, भाषांतर करायचं असतं, तुम्हालाही माहिती आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे ट्रान्सलेशन क्वेश्चन 7, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमच्या मातृभाषेत फक्त तुम्हाला काय करायचं, भाषांतर करायचं. कंडिशन काय म्हणू शकतो, कंडिशनला परिस्थिती. कॉमन, कॉमन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एकत्रित अशा पद्धतीने. जेनेरियस, त्यानंतर हॅबिट, हॅबिट म्हणजे सवय. टेस्ट, टेस्ट म्हणजे चव, किंवा काय टेस्ट म्हणजे चवची. व्हायलन्स, व्हायलन्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण, खूपच काय म्हणू शकतो, आय डोंट नो. आय रिअली नो बट आय आय डिडंट गोइंग टू रिमेंबर इट. आय डो नॉट रिमेंबरिंग इट. सो आगे पुढे दिलं आहे तुम्हाला, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. पुढील विधाने जी दिलेली आहेत ती तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करा. टेकिंग पार्ट इन अ स्पोर्ट्स इज इसेन्शियल. त्यानंतर विनिंग ऑर लुसिंग इज नॉट इम्पॉर्टंट. हारणे किंवा जिंकणे महत्त्वाचं नाही. नेवर ट्राय टू विन बाय चीटिंग. म्हणजे कोणताही घोटाळा करून, कोणालाही कोणत्यापर्यंत चीटिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करू नये. कीप कूल अँड ट्राय अगेन. शांत राहा आणि पुन्हा प्रयत्न करा. त्यानंतर आहे सीमध्ये तुम्हाला प्रोवर्ब किंवा म्हणजे वाक्यप्रचार किंवा म्हण असेल ती तुम्हाला तुमच्या मातृभाषेत करायची आहे. ज्यामध्ये पहिला आहे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. म्हणजे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. त्यानंतर आहे नॉलेज इज पॉवर. म्हणजे शिक्षण हेच काय म्हणू शकतो, शिक्षण म्हणू शकता ना तुम्ही याला. हेच काय आहे, खरी पॉवर आहे. पॉवर म्हणजे काय, ताकद. शिक्षण हीच ताकद, अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने होती ही प्रथम स्तर परीक्षा, जिला तुम्ही फर्स्ट टर्म एक्झामिनेशन बोलता, तिची इयत्ता 10वीची इंग्रजीची क्वेश्चन पेपर. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. PDF पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून आपलं ॲप डाउनलोड करा, ज्याचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. ज्यामध्ये आम्ही तुमची परिपूर्ण बोर्ड परीक्षा 2026ची प्रिपरेशन करून घेणार आहोत. आणि ऑलरेडी तुम्हाला तुमच्या फर्स्ट टर्म एक्झामिनेशन्सच्या सगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिल्यात. तर तिथे जाऊन PDF वगैरे बघू शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अवेलेबल करून दिल्या आहेत. चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे अवेलेबल करून दिल्या आहेत आपल्या ॲपमध्ये. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त. धन्यवाद.